हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या आणि झटपट पद्धतीने वेज पुलाव बनवण्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। वेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक पेस्ट तयार करून घेणार आहे। त्यासाठी 1 चमचा जीरा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 4 लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा एका खलबत्त्यामध्ये इथे हे सर्व इंग्रेडिएंट्स टाकून घेतले। त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना बारीक तोडून त्या खलबत्त्यामध्ये मी त्यासुद्धा टाकून घेतल्या आणि व्यवस्थितपणे ह्या सर्व इंग्रेडिएंट्सला ठेचून घेतलेलं आहे। सर्व इंग्रेडिएंट्सचा बेसिकली एक भरड तयार करून घेतला। तर मी वेज पुलाव इथे टोपामध्ये बनवत आहे। तर टोपामध्ये इथे मी 3 चमचे तेल तापत ठेवले। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जीरा टाकून घेतला। जीरा थोडा तडतडला की त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकले। कांद्यांची साईज इथे छोटी होती त्यामुळे मी 2 कांदे वापरले। जर का मोठ्या साईजचा कांदा वापरताय तर एकच कांदा वापरायचा आहे। कांदा लवकर परतावा त्यासाठी मी टोपावरती झाकण ठेवले होते। कांदा आता छान ब्राऊन झाला। मग जी मी भरड तयार करून घेतली होती ना, ती भरड मी या कांद्यामध्ये टाकून घेतली आणि गॅसची फ्लेम स्लो करून 1 मिनिटे व्यवस्थितपणे ती भरड मस्त फ्राय करून घेतली। भरड फ्राय झाली की एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला आणि फक्त 1-2 सेकंद टोमॅटोला असंच परतवून घेतलं। मग चिमूटभर हिंग टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे हिंगाला सुद्धा मिक्स करून घेतले। तर इथे मी वेजीज ॲड करून घेतले आहे। तर पाव वाटी इथे मी वटाणा घेतला, पाव वाटी गाजर घेतलेला आहे, पाव वाटी इथे मी बटाटा घेतला आणि पाव वाटी शिमला मिरची घेतली। सर्व वेजीजला व्यवस्थितपणे कांदा टोमॅटोमध्ये 1 ते 2 मिनिटे मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतले। तर वेजीजमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे 1 मिनिटे ह्याला असेच परतवून घेतले। वेज पुलावमध्ये इथे तुम्हाला पनीर किंवा फ्लॉवरचा वापर करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता। तर या वेजीजमध्ये 1 छोटा चमचा धने पावडर टाकून त्याला फ्राय करून घेतले। टोपावरती झाकण ठेवून 2 मिनिटे एक वाफ काढून घेतली। 2 मिनिटांनंतर टोपावरचे झाकण काढले आणि सर्व इंग्रेडिएंट्सला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। गॅसची फ्लेम स्लो करून आता मी या वेजीजमध्ये 1 मोठी वाटी तांदूळ ॲड करून घेतलेले आहेत। तर इथे मी बासमती तांदळाचा वापर केला। सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर तांदळाला मी अर्धा तास भिजत ठेवले होते आणि मग हा तांदूळ इथे वापरलेला होता। तांदूळ वेजीजमध्ये छान मिक्स करून घ्यायचा। 1 मिनिटे त्याला असेच परतायचे आणि मग त्यानंतर मी यामध्ये 2 मोठे ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे। पाणी तुम्हाला इथे तुमच्या अंदाजे टाकायचे आहे। भाताला चांगला सुगंध यावा यासाठी कसुरी मेथी थोडी टाकून घेतली आणि एक क्विक स्टर करून घेतले। अर्धा चमचा वेज बिर्याणी मसाला मी हा असा राईसवरती वरूनच टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे ह्याला मिक्स करून घेतले। एकदा या सर्व इंग्रेडिएंट्सला स्टर करून घेतले। अजून टेस्टी बनवण्यासाठी मी ह्यामध्ये सर्वात लास्टला मॅजिक क्यूब वापरलेली आहे। ते इथे मी वेज मॅजिक क्यूबचा वापर केलेला आहे। ही मॅजिक क्यूब तुम्हाला डीमार्टमध्ये मिळेल किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानामध्ये कुठेही इझिली मिळेल। तर ही एक मॅजिक क्यूब मी व्यवस्थितपणे चुरून त्याचं पावडर करून पूर्ण ह्या राईसमध्ये टाकून घेतली आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे ह्याला स्टर करून घेतले। गॅसची फ्लेम स्लो करून टोपावरती झाकण ठेवून घेतले। थोड्या वेळाने मी टोपावरचे झाकण काढून बघितले तर इथे हे पाणी जे आहे ते बऱ्यापैकी सुकायला आलं होतं आणि राईस पण थोडा फुलला होता। वेज पुलावला हलक्या हाताने मिक्स करून टोपावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवून आता मी पुलावला दम देऊन घेतला। आता हा माझा पुलाव व्यवस्थितपणे रेडी झाल्यानंतर मी ह्याला एकदम मिक्स करून घेतले आणि मग गरमागरम वेज पुलाव सर्व केला। ही एकदम सोपी रेसिपी आहे। माझ्या या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।